साई भजन संगे, साई भजन संगे, साई भजन संगे चालत मी शिर्डीला चाललो, साई भजन संगे चालत मी शिर्डीला चाललो. नमस्कार मंडळींनो, ओम साईराम, ओम साईराम. तर आपल्या श्री साई भजन सांस्कृतिक मंडळ भांडूप पालखीसह पदयात्रा आपल्या आजच्या पहिल्या दिवसाच्या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. तर बऱ्याच दिवसापासून अगदी धांदल सुरू होती की कधी तो दिवस येतोय, कधी तो दिवस येतोय. आम्ही 23/12 वाले फायनली 23 तारीख उजाडली आणि साईमय सकाळ झाली. मस्तपैकी सुंदर आपल्या साई भजनाची गाणी आली नवीन आपल्या साई भजनच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. तर ती सर्व तुम्हीसुद्धा ऐका आणि खूप सुंदर सुंदर गीत आहेत, सुंदर सुंदर गायक आहेत. तर आता संपूर्ण तयारी झाली आहे, फक्त दर्शन करायचं आहे. घरामध्ये सुद्धा देवाला नमस्कार करायचा आहे, गणपती बाप्पाचा आशीर्वादसुद्धा घ्यायचा आहे, सर्वांचा ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वादसुद्धा घ्यायचा आहे आणि मग निघायला घेऊ. अजून पोरं आली नाही आहेत, तयारी सुरू आहे, सर्वांची नटापाटा सुरू आहे. मी आपला तयारी करून बसलो, गोताड मामा वगैरे तयार आहेत, पोपट तयार आहे, धीरज तयार आहे आणि आपला विजू ढोकला म्हणजे तो गुजराती आपला भाव तो सुद्धा आलेला आहे. मयूरची तयारीसुद्धा सुरू आहे. तर बघू, निघायला घेऊ, दर्शन वगैरे करू, पुढे पुढे आपण भेटत राहू. गणपती बाप्पा मोरया. चला ना भाई, साईराम. मयूर काय वॅक्स बिक्स लावून अंड्याबाई आला भेटायला. साईराम साईराम साईराम. चला चला. अरे भाई, यावर्षी टोपी नाही, मग घाल तरी भाई, घाल ना. अरे आता आता निघाला वादच्या बी गडवाले. चला, हळूहळू सर्वजण येत आहेत, आपण पुढे पुढे भेटत राहूया. चला चला. साईराम साईराम. वरून पण आला, या भावाचं पहिलं वर्ष आहे. साईराम मामा. ढोकला मामा. मामा मामा फुल फॉर्म मध्ये भाई. वरून पण आला भाई, हे अपना शूटर. चला 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 रे. चला. हा मम्मी चल. चला सगळ्यांना टाटा बाय बाय. चला काकी. चला 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 बाय बाय. आजी हा नमस्कार. मामी हा हा आलो आलो. चला चला. फायनली आपण निघतोय आता. आपल्या वारीला सुरुवात होईल लवकरच. भांडूपला जाऊ रिक्षाने आणि त्यानंतर मग पुढे निघू. तर आपण पोचलोय, भांडूपमध्ये पोचलोय. तर आता जाऊ देवळात, दर्शन घेऊ. आपले सगळेजण गँग आता आली आहे फायनली. मामा बिमा तर चला जाऊया मंदिरामध्ये, दर्शन घेऊ आणि आपल्या वारीला सुरुवात करूया. गणपती बाप्पा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. शिर्डीला जाऊ दे ही आमची कामना. हे देवा गजवदना गौरी नंदना. पालखी सुखरूप शिर्डीला जाऊ दे. हाय, थँक्यू. लास्ट टाइम होता ना, तूच होता ना गावाला. चल चल, धन्यवाद धन्यवाद. साईराम. हो साईराम भावा. चला, इथं पण पटकन दर्शन घेऊ बाबांचं आणि निघूया. नाही तर सर्वांचं दर्शन घेऊन झालं आहे. मयूर वरूनसाठी थांबलेलो आणि आता दर्शन घेऊन झालं, आपण निघालो. पुढे पालखी भेटेल, मग तेव्हासुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ काढून दाखवूया. तर फायनली निघालो. तर बघू कसं एन्जॉय, मजा मस्ती होते. गर्दी तर खूप होती, पण ती सर्व पुढे गेली. आपल्याला खूप म्हणजे खूप काहीतरीच उशीर झाला. आपण दर्शन घेत होतो तेव्हाच सांगितलं की शेवटचं निशाण फक्त 15 मिनिटात निघणार आहे. म्हणजे आपण पूर्ण पाठी आहे, पूर्ण पाठी. पालखी जाम पुढे गेली असेल, पण आपल्याला भेटणार, कारण की पुढे देवळांमध्ये जाणार ना पालखी, मग ती थांबत थांबत जाईल, मग आपल्याला नक्कीच भेटेल. ज्यूस प्या, ज्यूस प्या. रस्त्याला आहे म्हणलं माय. साईराम 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 साईराम. हा हा, एक नंबर. बासुंदी बासुंदी. हा हा, एक नंबर.
साईराम हळू हळू हळू. चला पुढच्या स्टॉपला खिचडी भेटते आपल्याला इथेच. या खिचडी खाऊ. काय कोणी तुम्ही नाही घेतली कोणी? अरे त्या काकीने नाही ना, त्या काकीने असा हात पुढे केला ना, मी बोललो अरे देते घे. तर साईराम भावा, काल आपण भावाच्या ब्लॉग मध्ये होतो, आज भाऊ आपल्या ब्लॉग मध्ये. भावाला भेटून खूप छान वाटलं. भावात मागे कसा काय राहिलास? मागे अरे फोटो काढत थांबलेलो सर्व फ्रेंड्स. आम्हाला पण यावर्षी जाम लेट झाला. काल पण लेट झाला, आज परत एकदा लेट झालाय. बघू मागचं निशाण लवकरच येईल. आम्हाला पुढे पुढे जावं लागेल पटापट. आता आम्हाला शूट करायला जायचंय वर्धकनगरच्या मंदिरामध्ये, पण खूप भारी असणार रांगोळी वगैरे. हा, ते पण तर अजून पालखीचं शूट आपण घेतलं नाही, कारण पालखी भेटली नाही अजून. तर मग बघू पुढे किती जवळ असेल तर पटपट पटपट आपण कव्हर करूया. मग आपल्याला पालखी नक्कीच मिळेल. हा, आणि कालचा तयारीचा पण ब्लॉग नक्की बघा, आम्ही टाकलेला आहे देवगडचा राजा युट्यूब चॅनलवर जाऊन पूर्व तयारीचा ब्लॉग आहे. तर सर्वांनी भरभरून प्रेम देते आपला आपला. किती दिवसाची? 7-8 दिवसाची पूर्ण 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 मागच्या वर्षी करणार आहे. पूर्ण मागच्या पूर्ण. वर्षी झाली. चला साईराम. साईराम. तर साईराम फायनली पालखीचं दर्शन आपल्याला झालंय. साईराम दादा. आदित्य कुठे आहे? अरे भाई मोठा रिस्टार. हा मोठा रिस्टार, आता त्यापेक्षा मोठा रिस्टार. आदित्य कुठे आहे? येतोय ना, भेटतो. आपली गँग. या दादाचं पण गाणं आलंय, तुम्ही ऐकलं असेल, अश्विन साखरे. भरभरून प्रेम द्या दादाच्या गाण्याला सुद्धा. साईराम 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 जयशंकर. फायनली भाव भेटला. चलो चलो. फुल फॉर्म मध्ये सगळे खुश आहेत, सगळे खुश आहेत. भावाला भेटून खूप छान वाटलं. पूर्वतयारीचा ब्लॉग टाकला का? नाही, ते ह्याच्यामध्ये देणार. मग तू कंटिन्यू ब्लॉग टाकणार की थांबून? कंटिन्यू भाई त्याच्यातच मजा आहे. भावाने लास्ट टाइम मुंबईला आल्यानंतर टाकलेले, मग सगळेजण वेट करत पण होते. हे बघा, मी आता उत्साहामध्ये म्हणून बोलतोय. घरातल्यांची आठवण येणार नाही आम्हाला. अजिबात नाही, प्लीज अजिबात कॉल करू नाही. नका. DND. आम्हाला फक्त एकच फोन केला. फोन केला साईबाबाने आज मला फोन स्वप्नात केला. हा एकच कॉल आम्ही उचलतो फक्त. हा, साईराम साईराम. साईराम मंडळींनो, आपले यूट्यूबचे फॅमिली मेंबर आहेत. हा भाऊ सुद्धा आणि हा भाऊ, आणि दोघं भाऊ सुद्धा आपल्यासोबत वारीला आहेत. तर खूप भारी. पहिलं वर्ष आहे. अरे वा, आरामात चाला, काळजी घ्या आणि फुल एन्जॉय करा, फुल एन्जॉय. धन्यवाद साईराम. साईराम आपला यूट्यूबचा फॅमिली मेंबर भेटला आहे. नाव काय भाऊ तुझं? अनमोल. तर भावाला भेटून खूप छान वाटलं. तू पूर्ण चालतोय? भावाला भावाला भेटून खूप छान वाटलं. साईराम. साईराम आपला फॅमिली मेंबर यूट्यूबचा. तर भावाला भेटून खूप छान वाटलं. प्रतिष्ठेपर्यंत चालतोय भाऊ. तर भावाला भेटून खूप छान वाटलं. भावाने इंस्टाग्रामला मेसेजसुद्धा केलेला, पण मी इंटरनेट बंद ठेवला आहे, कारण की चार्जिंगचा विषय तुम्हाला माहिती आहे. आता हे रडारड चालूच राहणार 10 दिवस. तर चार्जिंगमुळे आपण इंटरनेट बंद ठेवलं आहे. भावाला भेटून खूप छान वाटलं. साईराम. तर साईराम साईराम आपण पोचलोय भांडूपवरून ठाण्याला, वर्तकनगरला, प्रतिशिर्डी. तर आता आपला जेवायचा हॉल्ट आहे. तर सगळेजण मस्त आराम करतो. आमच्याकडे ताडपत्री नाही, मोठ्या बॅगेत आहे, मयूरच्या बॅगेत. मयूर ताडपत्रीत नाही. साईराम साईराम साईराम. तर पोचलं. बघू थोड्या वेळाने जेवायला जाऊ आणि सर्वजण आराम करतो. ताडपत्री काढली बघ. धीरज बुल बॉम्ब मध्ये आहे भाई. जिथे भेटेल तिथे लोळायला घेतो भाई. तर बघू आता ठाण्याचं सप्तशृंग एन्जॉय, पण आम्ही अजून गेलो नाही. बघू पुढे जर भेटला तर तुम्हाला दाखवतो, कारण परत आता पाठी जात बसत नाही. थोडं रेस्ट करू. ब्लॉग एडिट केला जेवढा होता आत्तापर्यंतचा, आणि त्याच्या पुढे आता कंटिन्यू परत केलंय. तर बघू जेवायला जाताना भेटू किंवा त्या अगोदर सुद्धा परत एकदा भेटू. काय नानू, ओके ना? एकदम टाकाटाक फुल फॉर्म मध्ये ना? आणि तू मस्त. अरे तू दुसरं कुठे आपल्याशी? हा वा, तू पण नवीन आहे. तुला ओके आहे ना एकदम? हो काय हो, पोटाक बांधलास का? पोटाक बांधलास? हो, सपोर्ट दिलास वाटतं. अरे 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 अरे, बिचारा प्लास्टिक आणायला गेला, त्याला ओरडले. अरे ते आणायला गेले. हा हा, दुसरं दिले, दुसरं वाट बघतोय, वाट.
नाही चालू नाही केलं फायनली भाव घेऊनच आला काढून चादर त्याला वाटलं मोठी आल्या काहीतरी कामाला आला भावा सत्कार करा त्याचा अरे त्याला तरी द्या विचारा ते घेऊन आला अजून घालायला गेलं. साईराम आपले युट्यूबचे फॅमिली मेंबर भेटले आहेत तर दादांना भेटलो खूप अजून तुम्ही पण बघता. थँक्यू साईराम असंच सपोर्ट राहू द्या. चला जेवलात तर या साईराम आपण बसलोय जेवायला. बसा ना भावा आपली अर्धी गँग मागसून येते. या मस्त जेव पोट भरून जेव भावा पोट भरून एकदम दणकाव ना रात्रीपर्यंत ताकद पाहिजे. एक नाही दोनों भी काय बघा चप्पल दोनों काय बाइक के ऊपर का प्लास्टिक ढपा लिया ना कोणत्या बाईक ढापलं ना मग चप्पल गेली आता तुझी बघितलं देखा हा मग बघितलं माझा भाऊ काय म्हणतो साईराम सकाळपासून किती जणांका विचारलंय माहिती 12-15 मयूरचे काका पण आलेत. काकांना भेटून खूप छान वाटलं. चला रोशा चल निघतोय आणि एक मोठं कांड झालं बाबा इथं मी नंतर सांगतोय नंतर. ललित दादा काय म्हणतो साईराम दादा फुल स्वतःचा एक अख्खा टेम्पो घेऊन फिरतो. हा आमच्यावरती लक्ष ठेवा म्हणजे झालं फक्त 20 नंबर मी येणार. आपला नवीन मेंबर आहे वाड्यावर साईराम लय लांबून आलाय जोशीने पाठवलाय. अरे वा टेम्पोकडे येणार मी. ये ना भाई. हा बस जेवला आत्ताच चालेल चल. साईराम चला जेवण व्हायचं आराम केलो आणि आता निघालो परत. तर थोडं बाबांचं दर्शन घेऊ आणि पुढे निघू. प्रति शिर्डी भांडू. तर साईराम आपण पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालोय. देवळातून झालो साईराम आला भेटायला. तर देवळात गेलो आणि पटापट दर्शन घेतलं. व्हिडिओ शूट घेतला नाही कारण की आरतीची वेळ झालेली. मग त्यांनी थोडं पटपट दर्शन घ्यायला लावलं. मी म्हटलं व्हिडिओ शूट घेण्यापेक्षा दर्शन घेऊ आणि निघू. तर आता मेन रोडला बाहेर आलोय. कॉपीराइट येऊ शकतो. अरे साईराम भावाचं गाणं आहे का आणि भावाचं गाणं आपण ब्लॉगमध्ये पण यूज करणार कंटिन्यू. तर भेटू साईराम. हो चला तर चला भेटू थोड्या वेळानं. साईराम तर प्रवास पुन्हा एकदा सुरू झाला आहे आणि पालखी गेली पुढे. थोडं थांबलो होतो तर आता जाऊ पटकन. DJ आहे म्हणजे एकदम लांब नाही आहे पालखी जवळच आहे. भेटून जाईल कवर करू पटापट. आपण समोर दिसते आहे तर भेटत राहूया पुढे. आता अंधार होईल. मोबाईल थोडंसं चार्जिंगचा इश्यू आहे तो केला आपण थोडासा. भेटली चार्जिंग. आपल्या नानू भावानी मला कनेक्ट करून शेअर केली चार्जिंग. आयफोन टू आयफोनचा विषय. तर भेटत राहूया पुढे. तर साईराम आपण आलोय पुढे आणि आपले भाऊ लोक भेटले. साईराम दोघांचं पण पहिलंच वर्ष आहे पालखीतून. माझं दुसरं आहे. माझं पहिले मी अगोदरी गेलो होतो. आमच्या इथून पालखी चालू होती तेव्हा. आता आपल्या साई भजन मध्ये पहिलेच वर्ष आहे. ओके चालेल. साईराम आपण वारीत चालत होतो आणि आपला भाऊ अचानक भाईनं कसं बघलं रे तू माका. साईराम काय म्हणतो भाई तू अकडेसून रोज जात येतं रोज डोंबोली. त्याने अचानक बघितलं आणि आवाज दिला मागसून गणू. मी बोललो गाडीवरून कोण आवाज देत आहे. बघतो तर आपला भाई आहे. भारी रे भारी. बघलं कसली पब्लिक आता तांडो ना एकदम. साईराम आपण पोचलोय हॉल्टवरती आणि बघूया गँग आपली अर्धी पुढे आली आणि अर्धी गँग मागे. आपण थांबलेलो संदीपला भेटायला तेव्हा हे लोक पुढे आले. तर बघू थोड्या वेळाने जाऊ आरतीला आणि तिकडे जाऊन भेटू.
सोडून गेले सारे एक साथी उरला सारा परिवार तो माझ्यावर फिरला वाचा सावे सावा भक्ता विसावा आरती साई बाबा प्राणोली आनंद स्वस्वरूपी आहे रंग मोमो सजनादारी पुढेचा डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग जो सदा धावया संत हेरा इसे अन्य लोका परिलो जनाया परे अंतरे ज्ञान कैवल्य दाता महामानवाचा नरासा पाद योग्य योग्य दाते मकरंद वृथा अनेक धर्माजित पाप संशयो भवेत भक्तार सतो दर्शनाद. तर आरती झाली, तुम्ही बघितलं. आपला सौरव भावाला भेटायला, जय साईनाथ जय साईनाथ भावाला भेटून खूप बरं वाटलं. गणेश पण इलो असतो ना तर अजून बरं वाटलं असतं भावासोबत. त्याला बोललो ये म्हणाल, त्याला बोललेलो ये पण हा, मग? तो नाही इलो. नाही इलो. चला बरा परत पेट्रोलचे पैसे वाचले आमचे. उद्या परत येऊ. चला, बाबांची साईराम. इच्छा, बाबांनी बोललेलं तर नक्की. नक्कीच. चला या आपण हॉल्टवर पोचलो आणि बसलोय जेवायला. या जेवायला या मस्त पैकी. हलवा चमकतोय बघ कसा. या जेवूया. साईराम.